तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावावरनं नवा वाद निर्माण झाला। महासिंहस्थ नावाला साधू महंतांनी विरोध केला, नाराजी व्यक्त केली आहे। फक्त सिंहस्थ कुंभमेळा असंच नाव ठेवावं अशी मागणी आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा हा पार पडणार आहे। त्याकरता नाशिकमध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयांची विकास कामे देखील केली जात आहेत। परंतु दुसरीकडे नाशिकमध्ये आता सिंहस्थाची ब्रँडिंगला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर 16 महासिंहस्थाचा संगम भक्ती परंपरांचा, देशभरातील भक्ती परंपरा आणि कीर्तन प्रकारांचा महासोहळा लवकरच आपल्या नाशिकमध्ये अशा प्रकारचे होल्डिंग हे संपूर्ण नाशिकमध्ये लागलेले आहेत। परंतु यावरती आता साधू महंतांनी नाराजगी व्यक्त केलेली आहे की महासिंहस्थाचा नावाचा उल्लेख न करता फक्त सिंहस्थ कुंभमेळा असा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी ही साधू महंतांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। या संपूर्ण प्रकारानंतर अनेक साधू महंतांकडून या संपूर्ण प्रकारावरती नाराजगी ही व्यक्त केली जाते। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये विविध ठिकाणी अशा ठिकाणाचे बॅनर हे लावण्यात आलेले आहेत। त्यावरती आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि नाशिक त्र्यंबकेश्वर महासिंहस्थ कुंभमेळा अशा नावाची ब्रँडिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु या सर्व गोष्टीवरती आता साधू महंतांनी आक्षेप नोंदवलेला आहे। त्यांची मागणी आहे की फक्त सिंहस्थ कुंभमेळा म्हणून या कुंभमेळ्याला संबोधलं जावं अशी मागणी त्यांच्याकडनं करण्यात येते। परंतु एकंदरीतच आपण जर बघितलं तर गिरीश महाजन यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती की आम्ही आज न उद्या या नावाचा देखील विचार करू। परंतु आपण जर एकंदरीत बघितलं तर महासिंहस्थाच्या कुंभमेळ्याच्या ब्रँडिंगला आता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि महासिंहस्थाचा नावाचा उल्लेख न करता सिंहस्थाचा उल्लेख करावा अशी मागणी एकंदरीतच नाशिकमध्ये साधू महंतांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवार सर, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।